केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय दौऱ्यासाठी कोल्हापुरात दाखल। पोलीस परेड मैदानात शहांची जाहीर सभा होणार। या सभेला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। फुटलेल्या खासदारांना तुडवा। उद्धव ठाकरेंचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून आदेश। समोर या, पाय जागेवर राहणार नाही, एकनाथ शिंदेंचाही इशारा। माझ्यावर होणारे आरोप खरे वाटत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार। उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन। शिवसेनेला लाचार आणि गद्दारांच्या हातात जाऊ द्यायची नाही, ठाकरेंची अट। वर्धापन दिन मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर निशाणा। कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला तुम्ही किती वेळ लागणार। ठाकरेंचा हल्ला बोल, तर कुणाला भेटत नव्हतो तर निवडून कसा आलास, ठाकरेंचा सवाल। उद्धव ठाकरेंकडून बंडखोरी झाली, तिथल्या मतदारांची जाहीर माफी। तर आमचे खासदार का फोडता, किती सत्ता पिपासू होणार, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो। ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने डिवचलं। भाजपची वाटचाल आता वन पार्टी नो इलेक्शनकडे चाललेली आहे। अशा वाटेने दीर्घकाळ सत्ता मिळणार नाही, देशाला ऑपरेशन कमळ करावं लागेल, उद्धव ठाकरेंचं आवाहन। संजय राऊत बोलताना तोंड सांभाळा। एकाही खासदाराच्या केसाला हात लावून दाखवा, अंगावर आला तर शिंगावर घेऊ, रामदास कदम यांचा इशारा। जामनेरची मावशी म्हणते शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही। सामना अग्रलेखातून नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका। ऑपरेशन तुडवा होणारच होणार, सामनातून बंडखोरांवर हल्लाबोल। बेस्ट कर्मचाऱ्यांचे संप अद्याप सुरूच। बेस्ट कृती समितीची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत सकारात्मक चर्चा। मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची कृती समितीची अट। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत 9 उमेदवारांना दिलासा। समीर सत्तार आणि संजना जाधवांसह 9 उमेदवारांचे अर्ज वैध। गंगापूरच्या इंदुमती पाटील यांचा अर्ज बाद। गिरीश महाजनांचे बदनामीकारक फोटो सध्या व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजप नगरसेवक अरविंद देशमुखांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती। भिवंडीत शोरमा पिझ्झा खाल्ल्याने तब्बल 94 जणांना विषबाधा। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून दुकान सील। दुकान मालक दिलशाह अन्सारी विरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूणमधील लोटे MIDC मधील पाणी संकट तीव्र। गरडा केमिकलचे सर्व युनिट बंद, दररोज 20 कोटी रुपयांचं नुकसान होणार। नाशिकमध्ये लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल। सिन्नरमधील 18 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक।